नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज पुन्हा आपण चर्चा करणार आहोत. काल तुरीच्या विषयावरती चर्चा केली होती. आज परत राजकीय प्रवक्त्यांसोबत, नेत्यांसोबत आपण ही चर्चा करतोय आणि ही चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. सरकारला ही तूर कोंडी फोडावीच लागणार आहे. ही तूर कोंडी नाही फोडली तर शेतकरी सरकारची कोंडी केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ही सगळी आता परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ आश्वासनं न देता शेवटचा दाणा शिल्लक असेपर्यंत सरकारला ही तूर खरेदी करावी लागणार आहे. सकाळपासून सगळ्या मंत्र्यांच्या संपर्कात आम्ही होतो की या चर्चेत मंत्र्यांनी यावं आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकी याची काय चर्चा झाली याचा किमान खुलासा या शेतकऱ्यांपर्यंत करावा अशी इच्छा आम्ही व्यक्त केलेली होती. मात्र मंत्री याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत. प्रत्येकाने आपले कार्यक्रम प्रिय आहेत, पण शेतकऱ्यांच्या अडचणीवरती वेळ द्यायला कुणालाही इथे आज वेळ उरलेला नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही काय करताय याचं मोजमाप हा शेतकरी निश्चितपणे ठेवेल. 3 प्रश्न. पहिल्यांदा, तूर खरेदीचं नियोजन चुकलं हे सरकार मान्य करेल का, हा आपला पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा असेल, तुरीची लागवड करा अशी जाहिरात करणारं सरकार तूर खरेदीपासून दूर का पळत आहे. तिसरा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा कैवार घेणारे सगळेच राजकीय पक्ष हे केवळ शेतकऱ्यांच्या या तुरीच्या मुद्द्यावर राजकारण करतायत का. या सगळ्या मुद्द्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे आमदार चिखलीचे बुलढाणा जिल्ह्यातले राहुल बोंद्रे आहेत. राहुल बोंद्रे, स्वागत तुमचं. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर पुण्यावरून आपल्यासोबत आहेत आणि डॉक्टर अनिल बोंडे सत्ताधारी पक्षाचे आमदार आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात राहुल बोंद्रे तुमच्यापासून करायची आहे. सरकार हे मान्य करायला तयार नाही की सरकारचं हे नियोजन चुकलंय, पण तरी देखील सरकार म्हणतंय आम्ही तूर खरेदी करू. म्हणजे ह्याच्यात काय म्हणायचं आपल्याला? निश्चितच सरकारचं धोरण सपशेल फसलंय. खरं तर म्हणजे कुठलं नियोजन यांनी केलं की नाही हाच मुळात प्रश्न आहे. यांच्याच पंतप्रधानांनी मन की बात चाय की चर्चामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळवर्गीय पिकं ही लावली पाहिजे म्हणून आणि देशाला स्वयंपूर्ण केलं पाहिजे. या बाबतीत शेतकऱ्यांनी त्यांचं असेल, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बापट साहेब असतील, या सगळ्यांच्या याला दुजोरा दिला आणि मोठ्या प्रमाणात तूर आणि इतर पिकं लावली. आता लावली पिकं आणि सरकार मात्र आता त्यांची तूर खरेदी करायला नकार देत आहे. धोरण चुकलं, नियोजन चुकलं, सपशेल फसलं हे जरी खरं असलं तरी भाजपचे ते कधीच मान्य करणार नाहीत. कारण नोटाबंदी त्यांची फसली, पण आता तूरबंदी झाली आहे आणि नोटाबंदी फसल्यानंतर आजही ते सांगतात नाही नोटाबंदी फसली नाही, उलट याच्यामुळे दहशतवाद कमी होणार, काळा पैसा बाहेर निघणार आणि दहशतवाद कमी होणार सांगितलं. आणि काल काय झालं आपण बघितलं, 25 शहीद झाले आमचे जवान. आणि तरी देखील आजही नोटाबंदी फसली आहे असं ते म्हणणार नाहीत. इट वॉज अ मॉन्युमेंटल फेल्युअर भाजपचं. तसंच या बाबतीतही नियोजन चुकून देखील भाजपचे कोणीही मान्य करणार नाहीत की आमचं नियोजन चुकलंय. खरं तर यांच्या या नियोजन जे चुकलं त्यामुळं शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. 2-2 महिने झालेत शेतकरी तूर तिथे आणून बसलाय. तो सगळीकडून नागवला जातोय, फसवला जातोय, सगळीकडून लूट त्याची होतीये. बाजारामध्ये भाव आज 3-3.5 हजार रुपयापर्यंत फक्त भाव आहे आणि सरकार म्हणते 5,050 आहे. 5,050 यांनी दिवा स्वप्न दाखवतंय. जो भाव आता म्हणजे किमान हमी भाव जो देतायत तो हमी भाव देखील आता तूर फक्त जी केंद्रात आहे तेवढीच ते खरेदी करणार. उरलेली शेतकऱ्यांच्या घरी जी तूर आहे, जी मोठ्या प्रमाणात अजूनही आहे, ती मात्र आता हे खरेदी करायला नकार देत आहेत. एकदा शासनाची खरेदी बंद झाली की भाव मोठ्या प्रमाणात कोसळणार. आयातीची तूर अजून येणं बाकी आहे, ती आल्यानंतर तर आणखीन भाव गडगडणार आणि मग शेतकऱ्याला नाईलाजानी त्या मातीमोल किमतीमध्ये आपली तूर बाजारामध्ये विकावं लागणार. बरोबर, पण अनिल बोंडे कुठतरी आता हे मान्य करावं लागेल की तुरीच्या संदर्भातलं नियोजन चुकलंय म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे. राजेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा की 2000 हे राहुल बोंद्रे काय सांगतात, 2011-12 साली फक्त 20,000 क्विंटल तूर खरेदी करणारे हे सरकार होतं. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दरवर्षी 15 मार्चला नाफेडची आणि FCIची तूर खरेदी बंद होत होती. यावेळेला 15 मार्चपासनं 22 एप्रिलपर्यंत 2 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं संवेदनशील मी यासाठी सरकार आहे असं म्हणतो की 22 एप्रिलला सर्वांना आम्हाला अपेक्षा होती की 22 एप्रिलला जेवढी काही तूर आलेली आहे
आणि ती सर्व शेतकऱ्याची आतमध्ये आलेली आहे, मार्केट यार्डात आलेली आहे. ती मार्केट यार्डात आलेली तूर खरेदी केल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी सर्व भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सातत्याने माननीय मुख्यमंत्री आणि सुभाष देशमुख, मी मेसेज केले, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं मी ताबडतोब दिल्लीला जातोय आणि जर केंद्र सरकार परवानगी देणार नसेल तर आपण आपला पैसा खर्च करू, आपण आपला पैसा खर्च करू आणि आपण शेतकऱ्याची तूर खरेदी करू. नाही पण डॉक्टर हे सरकार दरबारी सगळ्या फायलींचा खेळ करायचा. शेतकऱ्याची तूर अजूनही घरात आहे, शेतकऱ्याची तूर अजूनही नाफेडच्या खरेदी केंद्रावर आहे. 3-3 महिने खरेदी केंद्रावर तूर पडली. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी म्हणतोय की मला 3,000 रुपये सुद्धा भाव मिळत नाही आणि आपण म्हणतो इकडे दौरे केले, तिथे जाऊन भेटलो, यांना जाऊन भेटलो. राजेंद्रजी तुम्हाला ग्राउंड माहित नाही. शेतकऱ्याची जी तूर असते इतके दिवसपर्यंत शेतकरी घरात ठेवत नाही, त्याला घरातली तूर काढायची असते. ठेवली डॉक्टर मुंडे ऐका ना, जी तूर आहे ती मला जर ग्राउंड माहिती नसेल तर माझ्या संज्ञानामध्ये थोडासा भर घाला, अज्ञान असेल तर. हो, अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या तूर खरेदी केंद्रावरती यापूर्वी मी जाऊन फिरून आलोय आणि मी स्वतः या तुरीच्या बद्दलच्या काय गोष्टी आहेत आज मला सांगा डॉक्टर मला सांगा, किती क्विंटल तूर केंद्रावर आहे आणि किती क्विंटल तूर शेतकऱ्याच्या घरात आहे, मला आकडा द्या. तेच मी तुम्हाला सांगतोय की आता साधारण आतापर्यंत 4 लाख टन तूर खरेदी झाली आहे. 2 लाख टन सगळे तुम्ही जे सांगितले टीव्हीवरचे आकडे ते धरले तर 2 लाख टन तूर मार्केट यार्डामध्ये पडलेली आहे. आज मी सगळ्या डॉक्टर शेतकऱ्यांच्या घरात ऐकून घ्या ना राजेंद्रजी, सांगा पूर्ण ऐकून घ्या ना, कारण की शेतकऱ्याची तूर निघाल्यानंतर इतके दिवस नाही थांबत शेतकरी आणि तुरीला काही नवीन परतोडा येत नाही. शेतकरी काही थांबत नाहीये. तूर कापल्यानंतर शेतकरी ताबडतोब नेतो. आता जी खेडा तूर खरेदी केलेली आहे, जी व्यापाऱ्यांनी त्यांना विकायची आहे ते ओरडतील. आणि राजेंद्रजी माझ्याकडे अनिल बोंडे साहेब ज्या शासनामध्ये आहेत त्या शासनाचे अधिकारी सुर्वे साहेब, जॉईंट डायरेक्टर पणनचे यांनी जी आकडेवारी दिली ती माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलंय मला की एकंदरीत 200 लक्ष क्विंटल तुरीचं उत्पादन यावर्षी महाराष्ट्रात होणार, याची आम्ही शासनाला कल्पना दिलेली आहे. 200 लक्ष क्विंटल पैकी अनिल बोंडे साहेब 40 लक्ष क्विंटल फक्त तूर ही आपण शासनाने खरेदी केलेली आहे. 20 लक्ष टन तिथे शिल्लक आहे आकड्यानुसार 4 लाख बरोबर, आणि उरलेली जवळपास 140 लक्ष क्विंटल तूर ही अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे. ही तुमची आकडेवारी आहे, शासनाची अधिकृत आकडेवारी आहे. जॉईंट डायरेक्टर सुर्वे साहेब पणनचे त्यांनी दिलेली आकडेवारी ही. डॉक्टर बोंडे राजेंद्रजी पूर्ण ऐका, कारण मी पूर्ण अभ्यासाने बोलतोय. 4 लाख टन तूर खरेदी केल्या गेली, 2 लाख टन मार्केट यार्डामध्ये आहे आणि जेवढ्या महाराष्ट्रामध्ये दाल मिल आहे आज तुम्हाला सांगतो म्हणजे प्रत्येक छोटी दाल मिल असणारी त्यांनी 5-5 हजार क्विंटलची डाळ बनवली आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये 150 दाल मिल सुरू आहे. डॉक्टर बोंडे नवीन तुरीची डाळ बनवली? नाही नवीन तुरीची मी तुम्हाला सांगतो 150 दाल मिल आहे. आज तुम्ही विचारून घ्या 20-20 हजार क्विंटल तुरीची डाळ बनवलेली आहे. बोंडे साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे की व्यापाराची तूर राहू द्या, शेतकऱ्याकडे जर तूर शिल्लक असली तर तुम्ही घेणार का एवढं फक्त सांगा. सत्य परिस्थिती तुम्ही ऐकणार नसाल. सत्य परिस्थिती कारण की शेतकरी एवढा आहे की शेतकऱ्यांनी 22 तारखेपर्यंत जेवढं काही त्याच्याजवळ होतं तेवढं तिथे नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याकडे असलेली तूर तुम्ही घेणार का? आणि म्हणून आज काय झालं, एक मिनिट थांबा राजेंद्रजी काँग्रेसवाल्यांचं आंदोलन फसलंय. त्यांना उद्या आंदोलन करायचं होतं 22 तारखेपर्यंत खरेदी करत नाही आणि म्हणून यांना राजकारण करायचं आहे. पण अजित अभ्यंकर ज्या प्रकारे सरकार म्हणते की नियोजन चुकलं नाही, त्यावर डॉक्टर अनिल बोंडे म्हणतायत की हे संवेदनशील सरकार आहे म्हणून 4 लाख टन तूर खरेदी केली. पण आकडेवारी ही सांगतेय ही बाजारात आलेली तूर आहे, प्रत्यक्षात घरात अडकलेली तूर वेगळीच आहे. कोणी शेतकरी घरी राजेंद्रजी एक लक्षात घ्या,
अरे राजेंद्रजी आल्या तूर निघाल्यानंतर वाळू घातल्यानंतर एक तर तो व्यापाऱ्याला विकतो किंवा पणनमध्ये अशा किती लोकांनी तुरी घरी ठेवलेल्या आहे मला सांगा डॉक्टर बोंडे आणि त्यामुळे अजितजी बोला तुम्ही. डॉक्टर बोंडे एक मिनिट अजित बोंडे विचारलं मी. बोला अजितजी बोला. डॉक्टर बोंडे तुमच्या व्यतिरिक्त कोणी बोललेलं तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या व्यतिरिक्त कोणी बोललेलं तुम्हाला मान्य असेल तर मी बोलतो, नाही तर शेतकऱ्यांचा आवाज दाबताय तसा माझाही आवाज दाबा. ऐकून घ्या जरा. आवाज दाबत नाही, माणसाला दोन कान आणि एक तोंड आहे त्याच्यामुळे आता ऐकून घ्या जरा. डॉक्टर बोंडे ऐका आपण चर्चा पुढे नेऊ. ऐका. हा आता झालं तुमचं बोलून झाल्यानंतर मी बोलतो. नाही बोला अजितजी बोला. आता तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलतो. मुद्दा असा आहे की एक साधा प्रश्न आहे, व्यापाऱ्यांनी जर तूर आणली तर तुम्ही घेणार नाही याच्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. व्यापाऱ्यांनी तूर आणू नये आणि शेतकऱ्यांची म्हणजे सरकारची फसवणूक करू नये याच्याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे की 22 तारखेपर्यंत आणलेली तूर ही शेतकऱ्याची आणि 22 तारखेनंतर आणलेली तूर मात्र व्यापाऱ्याची. हे काय तुम्हाला काय असं कोणी भगवान किंवा देवाचे काय अवतार आहे का? तुम्हाला माहिती आहे की 22 तारखेपर्यंत तुमची तूर खरेदी केंद्र ही पूर्णपणे चालू होती, बारदाने नाही म्हणून ती बंद होती. अनेकदा शेतकऱ्यांना परत जावं लागलेलं आहे आणि तिथला जर शेतकरी विकू शकत नाही तर घरून निघणारा शेतकरी निघतच नाही, कारण त्याला ट्रॅक्टरचं भाडं द्यावं लागतं दिवसाला 700-800 काय त्या परिस्थितीप्रमाणे असेल ते. तिथं 8-8, 10-10 दिवस त्यांनी तो ट्रॅक्टर किंवा ते जे काय ज्याच्यात कंटेनर असेल तो उभा करायचा. तर मागचा शेतकरी घरामधनं काय निघायला वेळ लागले त्याला की तो ट्रॅक्टरचं भाडं देण्यासाठी घरातनं तूर बाहेर काढेल. तेव्हा 22 तारीख ही अशी कुठची तारीख आहे की तुम्ही ठरवलीत. मागच्या वर्षी 15 मार्चला खरेदी बंद झाली. मागच्या वर्षी 15 मार्चला खरेदी बंद झाली, पण मागच्या वर्षी उत्पादन नव्हतं ना एवढं. आणि मागच्या वर्षीच्या आधी आपल्याला सांगायची वेळ आली नव्हती शेतकऱ्यांना की तुम्ही काही करून तूर लावाच म्हणून. तेव्हा आपण ते सांगितलं. सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर लावली आणि लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेली तूर 22 तारखेच्या आतली आहे. हा उपट सुंबपणा तुम्हाला कोणी सांगितलं करायला? तुम्ही सरळ सांगा ना की व्यापाऱ्यांची तूर घेणार नाही, जो तूर विकायला येईल त्याचा 7-12चा उतारा किंवा ते जे काय असेल ते तपासा. तारखेचा प्रश्न येतोच कुठं? अजित अभ्यंकर गंमत अशी झाली याच्यामध्ये, जी माहिती गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांशी मी बोलतो त्याच्यातनं कळालेली आहे. हमी भाव सरकार देते 5,050 आणि व्यापाऱ्याला तूर विकली जाते शेतकऱ्यांकडनं 3,000 ते 4,000. म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात हमी भावानुसार जर विचार केला 1,000चं नुकसान आहे क्विंटल मागे. आणि हाच शेतकरी तुम्ही जसं म्हणताय व्यापाऱ्याला विकतो आणि व्यापारी 5,050ने हमी भावाने नापेडच्या केंद्रावर विकतो. याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे डॉक्टर बोंडे? नाही निश्चितच राजेंद्रजी ही येतो तुमच्याकडे येतो. नाही राजेंद्र माझा मुद्दा पूर्ण बोलू द्या. एक मिनिटात येतो राजेंद्रजी, पहा कसं सत्य आहे बघा. हा बोलू ना. मला ऐका, दुसरा मुद्दा असा मांडायचा आहे. या सर्व नोटाबंदीचा उल्लेख करताय, पण नोटाबंदीच्या वेळेला सर्व कृषी एक मिनिट डॉक्टर बोंडे नोटाबंदीच्या वेळेला शेतकऱ्यांना कोणी बोलायचं कंपल्सरीली तूर विकावी लागली, कारण त्यांना इतकी पैशाची गरज होती. मी बोलणं चालू होतं, मला वाटतं बोलू द्या. एक मिनिट फक्त थांबवतो दोघांनाही. ऐका थांबवतो 1 मिनिट थांबवतो. आपण चर्चा करत होतो मगाशी शेतकऱ्याच्या घरात तूर नाही. आपला हा कार्यक्रम एक शेतकरी बघतात घरी बसून. एका शेतकऱ्याचा आमच्या ऑफिसमध्ये फोन आला आणि त्यांनी सांगितलं की हे जे चाललंय हे दादांत खोटं आहे. माझ्या घरात तूर पडली आहे, मला विकायला किंमत मिळत नाही म्हणून मी घरात ठेवली आहे. तो शेतकरी आपल्या सोबत आहे सय्यद इसाक. आपण त्यांना विचारूया. सय्यदजी, काय म्हणणं आहे तुमचं? सांगा, तूर तुमच्या घरात आहे की तूर केंद्रावर आहे, विक्री खरेदी केंद्रावर आहे? हा सय्यद इसाक, तुमचा टीव्हीचा आवाज बंद करा आणि बोला सलग. हा माझं ते तूर आम्ही मार्केटला फोन केलता. हा मार्केटला फोन केला तर ते म्हणजे आज आणा उद्या आणा, नंतर बंद झालं. कुठल्या केंद्रावरती तुमची तूर आहे? कडा आष्टी बीड जिल्हा. हा घरी आमचे तूर आणि आमच्या धानोरा गावामध्ये बरीचशी तूर आहे. 100 क्विंटल. 100 क्विंटल घरात आहे तूर? हा आमच्या गावामध्ये गावातली सगळी मिळून 5-6 क्विंटल आहे. हा
आणि केंद्रावर गेल्यावर काय उत्तर मिळालं तुम्हाला? ते म्हणते इथं आणू नका, तुम्हाला आम्ही फोन करून नंतर घेऊन या. पण तुम्हाला टोकन मिकन दिलंय का काय? नाही टोकन नाही दिलं, काय नाही, फक्त फोनवर आम्ही संपर्क केला सभापती संघ तिकडे मार्केटला. आणि व्यापाऱ्याकडे गेलं तर किती रुपयांनी घेतात तुमची तूर? 3800 रुपये. 3800 रुपये. आणि नाफेड किती रुपये म्हणताय? नाफेड 5050 म्हणते. पण मिळतंय का? लवकर पैसे भेटत नाहीत. किती दिवसांनी देतो म्हणतात पैसे? पैसे ते जसे येते तसे देऊ म्हणतात. आता तर 3 महिने बरेच दिवस बारतानच नाही. आणि व्यापाऱ्याकडचे पैसे किती दिवसात मिळत आहेत? व्यापारी देतात लवकर, पण कोणी नेतच नाही ना. आता व्यापारी इतका भाव मानला कोणी नेतच नाही, मजबुरीवाले नेऊन घेऊन जातात. आणि तुमच्या गाव कोणतं तुमचं? धानोरा. धानोरा गावातली सगळ्या शेतकऱ्यांची मिळून 100 क्विंटल तूर घरात आहे. हो. उत्तर द्या डॉक्टर बोंडे. आता तुम्ही म्हणालात की शेतकरी घरात तूर ठेवत नाही, ही परिस्थिती आहे राज्यातली. नाही, निश्चितपणे ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीने रिस्पॉन्ड केलेलं नसेल, कारण की त्यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन करायला पाहिजे की तुझी तूर 22 तारखेच्या आत घेऊन. आणि राजेंद्रजी तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो की या कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी यांचं आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांचं निश्चितपणे साठलोट आहे. आणि म्हणून मी मागणी करतो शासनाकडे की 100 क्विंटलपेक्षा ज्याच्या 7-12वर तूर असेल, 100 क्विंटलपेक्षा ज्याच्या 7-12वर तूर असेल नक्की चौकशी करायला पाहिजे. आणि हेच महत्वाचं झालेलं आहे. अहो मला सांगा, शासन हे सगळ्या गोष्टी ऐका मला सांगा, सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. म्हणूनच आता शासनाने ठरवलंय की शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बनवावी. या देशामध्ये कडधान्य असतील, डाळीचे पदार्थ आपल्याला आयात करायची वेळ येऊ नये, त्याच दृष्टीने शेतकरी सक्षम झाला पाहिजे. भरपूर पिकवा. शेतकऱ्यांनी पिकवलं, आज तुम्ही चौकशी लावताय किती क्विंटल पिकवलं? ही जबाबदारी नाही सरकार. मधातल्या लिंकेज जे आहे, असे अनेक व्यापारी आहे शेतकऱ्याजवळून खरेदी करतात आणि एका एकरात 100 क्विंटल दाखवतात. मग मला सांगा, हा व्यापारी याचा भंडाफोड करायला पाहिजे की नाही? मग दुसरीकडून तुम्ही म्हणाल की भ्रष्टाचार होतो. कोणी थांबवलंय? करा ना चौकशी, करा, पकडा त्यांना, अटक करा. नाही, मग चौकशी करायची की नाही? बोलायचं, तिकड नाही बोलायचं. किती जणांवर कारवाई केली आतापर्यंत बोंडे साहेब तुमच्या सरकारने? नाही, अहो खरं म्हणजे एकावर तर केली का कारवाई केली का सरकारने? आणि या कृषी उत्पन्न बाजार समित्या मुळातच बनल्या आहे काँग्रेसच्या सेवा सहकारी सोसायटीमुळे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना मतदान करू द्या ना कृषी उत्पन्न बाजार समिती. कशाला नाचता येईना आंदोलनाकडे? कशाला त्या बाजार समित्यांवर टाकताय तुम्ही? बाजार समित्यांचा रोल असतो. एक मिनिट, अजित अभ्यंकर. हे बघा, हे जे यांचं बोलणं आहे याला बेजबाबदारपणाची हद्द आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये तूर आहे, ते जे शेतकरी कदाचित असं सुद्धा म्हणतील की शेतकरी काँग्रेस राष्ट्रवादीचे आहे म्हणून त्यांनी मुद्दामून घरात तूर ठेवली, इथपर्यंत म्हणायला कमी करणार नाहीत. कारण आता सत्ता मिळालेल्या 2 वर्ष निवडणुकानंतर आता काही बोललं तरी चालतंय कदाचित. अजितजी, आता मला बोलू द्या. माझा एका साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. बनवल्या जाते सिंपल एका प्रश्नाचं उत्तर द्या बोंडे साहेब. 22 तुम्ही व्यापाऱ्यांकडनं तूर घ्यायची नाही, व्यापाऱ्याची तूर आहे का शेतकऱ्याची आहे तुम्ही ठरवण्याचा जो काय रास्त मार्ग असेल तो ठरवा, त्याची आपण शहनिशा करू. प्रश्न असा आहे, 22 तारीख कुठला का मुहूर्त काढलाय तुम्ही? तुम्हाला तूर खरेदी बंद करायची आहे आणि यासाठी तुम्ही हा मुहूर्त काढलेला आहे. व्यापाऱ्यांची तूर ऑलरेडी विकत गेलेली आहे नाफेडला आणि हे प्रकार पूर्वी भरपूर झालेत की याच्या पुढेच होणार आहेत असं नाही. बोंडे साहेब काय करतायत लक्षात घ्या. ते म्हणतात की आता आलेली तूर फक्त व्यापाऱ्यांची आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्या पूर्वी जी आलेली आहे त्याची चौकशी आम्ही करणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी असतील तर ते सुटले आणि आता जे शेतकरी रांगेत उभे आहेत त्यांना व्यापाऱ्यांचं लेबल लावणार, म्हणजे त्यांची तूर खरेदी करण्याची गरज नाही. अहो डबल गेम आहे, अत्यंत चुकीची तुम्ही गोष्ट करताय. तुम्ही लावा ना, तुम्ही म्हणलात ना 1 क्विंटल एका एकरामध्ये 100 क्विंटल येत नाही, मान्य आहे मला. ती तपासणी करा. 22 चौकशी चालू असेल, ऐका, त्याची चौकशी चालू असेल तर किती लोकांवरती कारवाई झाली? 22 तारीख का काढली तुम्ही? किती लोकांवरती कारवाई झाल्या? अजितजी, कृषी उत्पन्न बाजार तारीख कोणी काढली? दरवर्षी 15 मार्च असते. यावर्षी 15 मार्च नंतर 1 महिना पुन्हा वाढली 15 एप्रिल, कारण की माननीय मुख्यमंत्री पुन्हा 7 अपवादात्मक परिस्थिती
मागच्या 10 ही वर्षामध्ये अपवादात्मक परिस्थिती आहे. मागच्या वर्षी 180 रुपये क्विंटल तुरीचे भाव झाले. परिस्थितीमध्ये ही अपवादात्मक परिस्थिती होती. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 1 महिना त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये तारखा लावायच्या नसतात. आणि ही तूर खरेदी झाल्यानंतर कोणावर उपकार करताय का तुम्ही? झाल्यानंतर पुनर्विचार करता येतो. अरे पण ही जी जमा झाली आहे 2 लाख टन, डॉक्टर ही तोपर्यंत 2 लाख टन रांगेत का उभं राहावं लागलं शेतकऱ्यांना? अगदी 2 बरोबर लाख आहे. टन तर खरेदी करू द्या. अजित अभ्यंकर, कारण कालचं एका दिवशी शेतकऱ्यांचं 1000 उदाहरण क्विंटल सांगतोय तूर मापल्या जाते. शेतकऱ्याचं डॉक्टर बोंडे कालचं उदाहरण सांगतो. यावरती सरकार अजून तो बोलायला तयार पर्यंत- नाहीये. तोपर्यंत एक शेतकऱ्यांना रांगेत का उभं राहावं लागलं? अभ्यंकर ऐका, पैठण तालुक्यातला एक हॅलो? शेतकरी 70-72 वर्षाचा उन्हात उभा होता आणि तो पडला औरंगाबादच्या मार्केटमध्ये. डॉक्टरने ऍडमिट करून घेतला दवाखान्यात. त्याच्या तुरीची किंमत बाजारभावानुसार आजची होती 28,000 आणि त्या शेतकऱ्याला उपचाराचा खर्च येणार आहे 55,000. हे शेतकरी बोलायला तयार नाहीत, म्हणून सरकार देखील मुख गळून गप्प बसलंय. याच्यावर काय करायला पाहिजे राहुल बोंद्रे? हे निश्चित बेजबाबदारपणे सगळं काही चाललंय. इथं शेतकरी एवढा अडचणीत आहे आणि एवढ्या अडचणीतल्या या शेतकऱ्याला त्याचं मनोधैर्य वाढवायचं, त्याच्या पाठीवर हात ठेवायचा, मी तुझ्या पाठीमागं आहे हे सरकारने सांगायचं. त्याच्याऐवजी हे स्वतःचीच पाठ ठोपटून घेत आहेत की आम्ही किती चांगलं करतोय, आम्ही किती तूर घेतली, किती दिवस आम्ही वाढवलंय. हे काय बेजबाबदारपणे झालंय. बोंडे साहेब, तुम्ही शेतकरी आहात, शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहात, उत्पादक आहेत, स्वतः तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या सरकारला खर्चावलं पाहिजे, तेवढी हिंमत ठेवली पाहिजे तुम्ही की चला हे अतिशय बेजबाबदारपणे तुम्ही करताय. तुम्ही तूर शेवटचा दाना खरेदी करा हे सरकारला खर्चावून तुम्ही सांगितलं पाहिजे. बोंडे साहेब, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही, ही अपेक्षा नाही तुमच्याकडनं. माननीय मुख्यमंत्र्यांकडे आले की 22 तारखेपर्यंतची तूर खरेदी करा. आणि कारण की त्यांना फक्त तेवढंच होतं आणि त्यांना उद्या आंदोलन करायचं होतं. शेवटचा दाना खरेदी करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी 11 वाजता निर्णय घेतल्याबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक हिरमसून गेले की आता आपल्याला आंदोलन करता येणार नाही. 22 तारखेपर्यंत बिलकुल नाही, चुकीचं आहे. शेवटचा दाना खरेदी करेपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवणार आहोत. राजकारण करू नका. 2011 मध्ये 20,000 क्विंटल तूर तुम्ही खरेदी केली होती. आज 40 लाख क्विंटल तूर आज खरेदी केल्या जाते. भाव एवढा कमी करून टाकलाय तुमच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितजी, 1 मिनिट, हा कार्यक्रम सगळे महाराष्ट्रातले शेतकरी बघतायत. डॉक्टर बोंडे, आपण जे सगळं सरकारच्या वतीनं मांडताय ना, अनेक फोन आता कार्यक्रम बघून मला येतात. राहुल कदम आपल्या सोबत आहेत हिंगोलीमधून. राहुल कदम सांगा, 1 मिनिट ऐका, या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या शेतकऱ्यांची. डॉक्टर बोंडे, सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. राहुल कदम सांगा तुमची अडचण काय. सर, बोंडे सरांना एक प्रश्न विचारा. शासनाने शेतकऱ्यांना विनंती केली होती, भीक मागितली होती की तुम्ही यावर्षी तूर पेरा, अमाप तुरीचा पेरा शासनाने करायला लावला. शेतकऱ्यांनी त्यांच्या पदरामध्ये दान टाकलं, पीक पेरलं, याचं उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाला दिलं, तरी सुद्धा या शासनाने तूर आयात करण्याचं पाप का केलं, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं शेतकऱ्यांना. बोला डॉक्टर बोंडे आता. एक्झॅक्टली. तूर आयातीचा निर्णय आजचा नाही आहे. उलट आयातीवर 10% कर लावण्याचा निर्णय आताच आहे. 25% तो वाढवण्याची विनंती मुख्यमंत्र्याची आताची आहे. तूर आयातीचा निर्णय जेव्हा 25% ऐका ना, मागच्या वेळेला जेव्हा तूर डाळीचे दर वाढले होते त्यावेळेचा घेतलेला तो निर्णय आहे, त्यावेळेला घेतला निर्णय. परंतु तूर आयात थांबवण्याचा, उलट 10% आयात कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज मी म्हणतो ना, शासनाने घेतलाय का सांगा. जर इतकं विक्रमी उत्पादन झालं असेल तर तुम्ही तूर आयात थांबवण्याचा निर्णय घेतलाय का. तूर आयात थांबवण्याच्या पेक्षा त्यावर आपण आयात शुल्क लावू शकतो. आज येऊन पडणार ती बाजारात. तूर निर्यात करण्याचा निर्णय घेण्याची मागणी आहे. तूर निर्यात करण्याचा निर्णय घेणं आवश्यक आहे. निर्णय तेव्हा घेतला मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बोला अभ्यंकर. बघा, 2 मुद्दे आहेत. आता त्या बोंड्यांचा जो माईक आहे थोडा बंद केला तर बरोबर, म्हणजे आम्हाला पण बोलता येईल. राजेंद्र, नाही, मुद्दा असा आहे, आयातीचा मुद्दा. आयातीचा जो कर आहे तो आयातीचा कर त्यांनी 10% लावला. केव्हा लावला? मार्च महिन्यामध्ये, मार्चच्या अखेरीला, माझ्या मते 28 मार्च तारीख असावी. बरोबर.
आता 28 मार्चला जर तुम्ही कर सुरू करताय, तुमचं उत्पादन जे विक्रमी आलं ते डिसेंबर पासून आले आणि तुम्ही आयातीवरती कर लावताय तोही 10%च फक्त. जेव्हा तुमचं स्वतःचं मंत्रालय म्हणजे केंद्राचं सुद्धा शिफारस करते 25%ची, तेव्हा तुमच्या पंतप्रधानांना बहुतेक जागतिक कोणाचं प्रेशर असेल मला माहिती नाही, परंतु त्यांचे जागतिक निष्ठा मोठ्या आहेत देशापेक्षा, त्यामुळे त्यांनी आयातीवरती 25% नाही 10%च कर लावला. आणि आता तीच गोष्ट गव्हाची सुद्धा आहे. गव्हावरती सुद्धा आयातीचा जो कर होता तो जास्त लावणं आवश्यक होतं. केव्हा? आधी जेव्हा पूर्ण भाव पडले, शेतकऱ्यांना मुख्यतः जे कमी भावात विकायला लागलं तो प्रश्न आयातीचा आणि निर्यात बंदीचा प्रश्न आहे. किंवा ते दोन्ही तुम्ही करून शेतकऱ्यांना मिळणारा खुल्या बाजारातला जो भाव आहे तो कमी पडेल, तो खाली पडेल याची व्यवस्था पूर्ण 2 महिने झाल्यानंतर, 2.5 महिने पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही वराती मागणं घोडं त्या पद्धतीने मग तुम्ही दर वाढवताय. करून सरकार तूर खरेदीपासून दूर पळते असं वाटतं तुम्हाला? हा, आणि आता पुन्हा ते दूर पळते. म्हणजे हे तर आधीच मरकट्यात मद्य प्यायला आणि त्यात घोड्यावर बसला अशी परिस्थिती झालेली आहे. अजून एक शेतकरी आपल्या सोबत बेजबाबदार सरकार आहे आणि या बेजबाबदारीचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. महाराष्ट्रातले असंख्य तूर उत्पादक शेतकरी कार्यक्रम बघतात आपला. माणिक कदम आपल्या सोबत आहेत परभणीतून. बोला माणिक कदम. सर, बोंडे सरांना माझा एक प्रश्न आहे. हॅलो, बोला बोला. बोंडे साहेब, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. गेल्या वर्षी 15-16 मध्ये FCIनं काही ठिकाणी तूर खरेदी केली होती आणि त्या ठिकाणची तूर खरेदी जी केली होती ती आता महिन्याभरापूर्वी FCIनं ती तूर खुल्या बाजारामध्ये 3700 ते 3800च्या दरामध्ये मोठमोठ्या व्यापाऱ्यांना विकलेली आहे. त्याच्यामुळे ते जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी खुल्या बाजारामध्ये तूर खरेदी करायला तयार नाहीत. मग हे सरकारच्या लक्षात नव्हतं का? 2 वर्षापासून आपल्याकडे ती FCIच्या गोडाऊन मध्ये तूर आहे, ती तूर अगोदर आपण हे मार्केटमध्ये ही आज विकायला न पाहिजे होती. ह्याच्यामुळे सुद्धा एक कारण आहे ना आमच्या तुरीचे दर पडायला. आणि आज तुम्ही सांगायला आणि तीच तूर त्या व्यापाऱ्यांनी काय केलेली आहे माहितीये का? तीच तूर FCIच्या गोडाऊन मधली तीच तूर पुन्हा शेतकऱ्याच्या नावानं घालून ती तूर पुन्हा मार्केटमध्ये विकलेली आहे. आणि सरकार म्हणते आता आम्ही ती घोटाळ्याची चौकशी करू. ह्या घोटाळ्याची चौकशी कशी होणार हे सांगा ना मला तुम्ही. कारण शेतकऱ्याची सातबार आहे, शेतकऱ्याच्या नावानं घातलेली तूर आहे आणि त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याच्या आणि त्या व्यापाऱ्याचे संबंध असतात. म्हणजे चौकशी कशी होणार याच्यामध्ये? सगळं हे नाफेडच्या अधिकाऱ्यापासून, मार्केट कमिटीच्या सचिवापासून, पणन मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापासून तर पणन मंत्री असेल तुमचा का सहकार मंत्री, हे सगळे तुम्ही जबाबदार आहेत बोंडे साहेब याला. वास्तविक पाहता राज्याच्या पणन मंत्र्यांना बी राजीनामा द्यायला पाहिजे याच्यामध्ये आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांना बी राजीनामा द्यायला पाहिजे याच्यामध्ये. आमचे शेतकरी आज राजेंद्रजी, माझा शेतकरी बांधव जे सांगतो आहे ती माहिती मला नाही. एवढं मोठं कटकारस्थान जर घडलेलं असेल आणि माझ्या शेतकरी बांधवाला जर माहीत असेल तर त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे खरोखर अतिशय गंभीर प्रकरण आहे, त्यांनी चौकशीच्या सहकार्य केलं पाहिजे. कारण काय तुम्हाला हे सांगतो, कोणतीही शासनानं योजना आणली तरी काही अधिकारी बदमाश आहेत, भ्रष्टाचारी आहे, व्यापाऱ्याशी संगनमत करतात, काही APMCचे पदाधिकारी बदमाश आहे आणि त्याच्यामुळे ती यंत्रणा जी सडलेली आहे त्यांना वठणीवर आणणं आवश्यक आहे. कारण ते शेतकऱ्याचा जीव घेतात, जेव्हा आपण 4 लाख शेतकरी बांधवांनी जे सांगितलं राजेंद्रजी, आता जसं शेतकरी बांधवांनी सांगितलं त्यांनी स्टेटमेंट द्यावं. कुठे नेक्सस आहे निश्चितपणे पाहायला जाईल आणि जो असेल त्याला फटकारला जाईल. बिलकुल फटके मारले पाहिजे. जो शेतकऱ्याच्या मुळावर उठत असेल APMC असली तरी फटके मारले पाहिजे. राजेंद्रजी एक गोष्ट मला सांगायची आहे. अजितजींनी आता म्हटलं की पंतप्रधान मोदींची जागतिक निष्ठा जास्त मोठी आहे राष्ट्रनिष्ठेपेक्षा. कम्युनिस्टांनी शिकवू नये की मोदीजींची राष्ट्रनिष्ठा मोठी आहे की जागतिक निष्ठा मोठी आहे. बोलताना तोंड सांभाळून बोलावं, कारण शेतकऱ्याच्या संवेदनशील आहे. हे महत्वाचं उत्तर द्या. नाही अजित अभ्यंकर, मी येतो, वेगळा प्रश्न आहे. पणन मंत्री अजित अभ्यंकर म्हणू शकत नाही कोणाची राष्ट्रनिष्ठा चांगली आहे. कम्युनिस्टवाल्यांची कोणती राष्ट्रनिष्ठा आहे? चीनला सपोर्ट करणाऱ्यांची राष्ट्रनिष्ठा राहू शकते का? पणन मंत्री असं म्हणाले की कमी भावात शेतकऱ्यांनी तूर विकण्याऐवजी जे बाजार समितीच्या मार्फत शेतमाल तारण योजना उपलब्ध आहे
मी त्याच्यात तूर- ऐका, त्याच्यात मंत्र्यांच्या तूर विधानाशी ठेवावी. सहमत नाही. ऐका, त्याच्यात मी मग ते सांगतो. पणन मंत्र्याच्या विधानाशी सहमत नाही. चांगली गोष्ट सहमत आहे, नाही. चांगली गोष्ट कारण आहे. की ते सत्तेत शेतकऱ्याला राहून देखील परवडणार अशा नाही. गोष्टीला पणन विरोध केला मंत्र्या पाहिजे जर मंत्री चुकत असेल तर. मी- मंत्री म्हणतायत मी 6% त्या गोष्टीला विरोध 6% करतो. दराने शेतकऱ्यांनी पणन तो मंत्र्यां- पैसे घेऊन जावेत. पणन म्हणजे मंत्र्यांनी त्याच्या तारण तुरीच्या कर्जाचं जे किमतीच्या म्हटलं त्या 75% गोष्टीला माझा रक्कम विरोध दिली आहे. जाईल. एकीकडे शेतकरी नाडला जातोय पणन- कर्जाच्या मुद्द्यावरून, त्याला कर्ज राजे- फेडायला पैसे नाही. राजेंद्रजी, मी आणि तुम्ही सांगतोय, त्याची तूर पणन- विकत घेण्याच्या पणन ऐवजी मंत्र्यांनी- मंत्री म्हणतायत की शेतमाल तारण कर्ज घ्या. कुठला उद्योग चालवला याच्यामध्ये राजेंद्रजी, पणन मंत्र्याच्या तारण कर्जाच्या याला माझा विरोध आहे. कारण ते शेतकऱ्याला परवडणार नाही. पुन्हा शेतकऱ्याला कर्जाच्या जाळ्यात टाकण्यात नाही. तूर विकत घेणं हा तो मुख्यमंत्री. साहेब मला बोलू द्या. एक मिनिट, मी सगळ्यांकडे येतो, वेळ संपत आलाय. आगीतून फुफाट्यात अशा पद्धतीने शेतकऱ्याला नेण्याचा हा प्रयत्न आहे. आता खरेदी जर ही शासनाची बंद झाली की शेतकऱ्याचे त्या मालाचे भाव आणखी पडणार आहेत बाजारामध्ये. अशा वेळेस हे जर 6% कर्ज घेतलं तर तो माल आणखी कमी किमतीत विकावा लागणार. मग हे 6%चं व्याज कुठून भरणार? म्हणजे आधीच तुम्ही कर्जमाफी करत नाहीये आणि आणखी जास्त कर्जबाजारी शेतकऱ्याला करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या शेतकऱ्यांनी जी तूर विकली त्याच्यातनं आलेले पैसे त्याला फेडायचे आहेत, ज्याच्याकडनं उसनवारी काढली आहे तेही तो देऊ शकणार नाही. उलट आणखी जास्त कर्जबाजारी होणार आणि शेतकऱ्याला कर्जमाफी तुम्ही देत नाही, उलट आणखी जास्त कर्जबाजारी या प्रयत्नातून करण्याचा राजेंद्रजी, तारण कर्जाशी सहमत नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जो आजचा निर्णय घेतला तो क्रांतिकारी निर्णय आहे की सगळे 22 तारखेपर्यंत शेवटचा दाना करा खरेदी करण्याची. तारण हा उपाय राहू शकत नाही. एवढं त्यापूर्वी अमरावतीहून एका शेतकऱ्याचा फोन आहे आपल्याला. प्रदीप बंड बोलतायत. बोला प्रदीप बंड. हा, मी प्रदीप बंड बोलतो. बोला. चांदूर बाजारमधून, अमरावतीमधून जसापूर गाव आहे. हा, बोंडे साहेब जे बोलत आहे का तुरीचा अंदाज जे सांगत आहे, त्या तुरीचा अंदाज कसा काय राहणार आहे? त्या संत्रा भागातले आम्ही शेतकरी आहे, त्यांना नोटबंदीमुळे आमचं नुकसान झालं किंवा काय झालं, आम्ही 6,21,000चा बगीचा 1,81,000ला विकला. तो अंदाज नाही आला तर यांना एवढ्या मोठ्या तुरीचा अंदाज कसा काय येणार? आम्ही तूर आमची 1 महिन्यापासून पडून आहे. खरं घरचा आहे रे, बोंडे साहेबांच्या जिल्ह्यातून घरचा आहे रे. या अंदाज जर बोंडे साहेबाला आला नाही, हा अंदाज जर बोंडे साहेबाला आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करायला पाहिजे की नियोजन कुठेतरी सरकारचं राजेंद्रजी, शेतकरी बोलता झाला पाहिजे. तुमचं मी स्वागत करतो, तुम्ही बोलता करतायत. नाही डॉक्टर बोंडे, हे सगळे शेतकरी कार्यक्रम बघतायत आपला आणि त्यांना जे वाटतंय ना ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. मी स्वागत करतोय शेतकऱ्यांचं सगळ्या. म्हणूनच सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की पहिल्यांदा संवेदनशीलपणे, कारण सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की 22 तारखेपर्यंत जेवढी तूर तिथे पोहोचली ती ताबडतोब खरेदी झाली पाहिजे. नंतर मग बाकीच्या कशाला म्हणायचं हा खरा प्रश्न. अजित आपणकर थोडक्यात त्याचं शेतकरी स्वागत. कार्यक्रमाचा वेळ संपला, अगदी थोडक्यात 30 सेकंद. नाही, म्हणूनच माझं एवढंच म्हणणं आहे की जी मागणी 22 तारखेपर्यंत. अजित आपणकर, हे बघा, तूर शेतकऱ्यांनी हमी भाव याचा अर्थ असा की सरकारने बाजारातला भाव पडून द्यायचा नाही. पहिली जबाबदारी सरकारने व्यापारी बनणं ही मुख्य जबाबदारी नाहीये. तुमचं फेल्युअर आहे आयात निर्यातीचे भाव आणि ड्युटीज वगैरे, आयात निर्यातीचे धोरण आणि ड्युटीज ऍडजस्ट करून ते तुम्ही करू शकला नाही आणि नाईलाज म्हणून ती खरेदी करायची असती ती तुम्ही करू शकला नाही आणि त्याच्यात तुम्ही अचानकपणे शटर डाऊन केलेलं आहे. असं शटर डाऊन करण्याची तुम्हाला मुभा नाही. तुम्ही सरकार आहात. हा, तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी जरूर तपासून बघा. पण तारीख लावून तुम्ही कुठली तारीख काढली? तुम्ही कोणी दिली तुम्हाला ही तारीख? हे तारखेचा खेळ आम्हाला दाखवू नका. आणि एवढंच सांगतो की ते जे कर्जाबद्दलचे जे काय बोलले ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली त्याच्या आधी दुष्काळ पडला होता फ्रान्समध्ये. लोकांना खायला अन्न नव्हतं, ब्रेड नव्हता. तेव्हा तिथली राणी म्हणाली होती की ब्रेड मिळत नसेल तर केक खा. बहुतेक सुभाष देशमुखांनी ते वाचलं असेल आणि ते स्वतः ते विधान करतायत की तुम्हाला असे पैसे मिळत नाहीत तर 6% व्याजाने कर्ज घ्या आणि मग ते कर्ज फेडत बसा, व्याजही फेडत बसा आणि तुरीचं काय असेल ते पुढच्या वर्षी बघू. राजेंद्रजी, हे जे सरकार आहे हे शहरी सरकार आहे. मुख्यमंत्री महोदय शहरातले आहेत, सगळे मंत्री शहरातले आहेत. ग्रामीण भागाचं दुःख यांना कळणार नाही. बोंडे साहेबांसारखे ग्रामीण भागातल्या लोकांना मंत्री करत नाहीत हे. आणि बोंडे साहेबही आता त्यांच्या लाईनमध्ये त्यांचे ते मंत्री व्हायचं असल्यामुळे तेही त्यांच्या लाईनमध्येच त्यांची री ओढतायत. पण अशा पद्धतीने जर केलं
तर शेतकरी निश्चित या महाराष्ट्रातला अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटचा दाना तुरीचा या सरकारने खरेदी करेपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे. बिलकुल शेवटचा दाना खरेदी शेतकऱ्यांचा तुरीचा झालाच पाहिजे आणि ती होत नाही तोपर्यंत IBN लोकमत या गोष्टीचा पाठपुरावा करत राहील. शेतकऱ्याची तूर घरात असेल, नाफेडच्या खरेदी केंद्रावर असेल, याचा सगळा लेखाजोखा सरकारला पूर्ण करावा लागेल आणि शेवटचा तुरीचा दाना खरेदी करावाच लागेल. बघूयात सरकार पुढे काय काय पावलं उचलतं. पाठपुरावा करायला आम्ही इथं आहोत.